हाय नमस्ते सगळ्यांना. चला आज बनवूया आपण कांदे पोहे आणि चाय. चला तुम्हाला दाखवते मग या किचनमध्ये. आता हे बघा, कांदे पोहे बनवण्यासाठी कढीपत्ता, एक टमाटो आणि ही कांदा आणि ही मिरची. चला आता कढई ठेवली गॅसवर. हे बघा, चला आता त्यात आपण तेल टाकून घेऊया. कढई ठेवली, आता त्यात आपण राई टाकून घेऊ. जरा जिरं थोडं, राई आपली तडतडी. तसा कांदा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेऊ. कांदा टाकून मिरची ते टाकून घेऊ आपण. ते थोडे शेंगदाणे, पोहे त्याच्यावर मीठ टाकून घेऊ आपण. आणि हळद पण ह्याच्यातच. आणि हे सगळं काढून घेऊ आपण. आपलं हे लाल झाले. आता ह्याच्यात टमाटर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊ आपण त्याच्यावर. म्हणजे ना सॉफ्ट होईल. आपण त्याला 2 मिनटं झाकून घ्यायचं. चला आता आपण बघू वापरलाय का आपला टमाटर. हां, मस्त वापरलाय, नरम झाला एकदम आहे ना. आता आपण यात पोहे घालून घेऊ. आता त्याला झाकून ठेवू आपण 2 मिनिट. लास्ट ट्रिक आहे पोह्याची. पोहे सगळे हलवून झाले, झाकून ठेवायचे. मला ही 1 चमच्याभर पाणी त्यात असं घालून ठेवायचं आणि ना मग पोहे झाकून ठेवायचे. कारण मग हे बघा आपला चहा पण बनतो. कारण पोहे ना एकदम नरम बनतात. मग आता चहा पण आपला वापतोय. तर आपण उघडून बघू आपले पोहे कसे झालेत ती. हे बघा किती सॉफ्ट झालेत, मस्तपैकी आहे ना. असे तुम्ही पण एकदा बनवून बघा. आता हे त्यावर कोथिंबीर घालायची, पण माझ्याकडे कोथिंबीर नाही. तुम्ही कोथिंबीर घाला. चाय पण मस्त उबळला आहे ना. आता गरमागरम चाय आणि पोहे या खायला. मग बघा किती भारी दिसतात पोहे. या खायला मग येत आहे ना चाय पोहे खायला. या मस्तपैकी चाय पोहे बनवलेत मी नाश्त्याला. मग सगळेजण या.